मी माझ्या दीदीकडे कॉलेजला होतो. तिथे दीदीची नंदेला, जी दिसायला खूपच सुंदर होती. तिला रोज रात्री, पण एके दिवशी तिच्या जागेवर दीदी झोपली होती. हे मला माहीत नव्हतं, म्हणून दीदीची नणंद समजून दीदीलाच. मित्रांनो, मी विकी तुमच्यासमोर ती कथा घेऊन आलो आहे, जिथून माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात झाली. मित्रांनो, कथेचा शेवटीचा ट्विस्ट नक्की बघा. मी अभ्यासासाठी माझ्या दीदीकडे ग्वालियरला आलो होतो. मी एका चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेशही घेतला होता. रिश्तेदारीमुळे मी साध्या स्वभावाने माझं आयुष्य जगत होतो. एके दिवशी दीदीच्या जेठाणीच्या मुलाचा वाढदिवस होता, जो माझा भाचा लागतो. त्यामुळे घरातल्या बऱ्याच कामांची जबाबदारी माझ्यावर होती. घरात चांगलीच गर्दी होती. तेव्हा माझी नजर एका स्त्रीवर पडली. तिचं 34 की 36 शरीर बघून मी तिला पाहतच राहिलो. थोड्या वेळाने मी माझ्या कामात गुंतलो. सगळी काम चालू होती. लोक जेवत होते. तेव्हा मला त्यांना जेवण वाढायला सांगितलं. मी सर्वांना जेवण वाढत असताना तिलाही वाढलं. माझ्या दीदीने माझी ओळख करून दिली. तेव्हा कळलं की तिचं नाव रीमा आहे आणि ती रिश्त्या दीदीची नणंद लागते. सर्वजण आपापल्या घरी गेले. असे दिवस निघून गेले. माझंही काही ना काही कारणाने त्यांच्या घरी येणं जाणं चालू होतं. हळूहळू मी त्या स्त्रीसाठी वेडा होत गेलो, पण तिला ही गोष्ट माहीत नव्हती. कदाचित मलाही माहीत नव्हतं की असं काय झालं. एके दिवशी दीदीने मला काही महत्त्वाचे सामान देण्यासाठी रीमाच्या घरी पाठवले. तिथे गेल्यावर कळले की घरात ती एकटीच होती. रीमा मला बघून हसली आणि म्हणाली, "अरे विक्की, तू ये, आत ये." मी थोडा सावरलो आणि सोफ्यावर बसलो. तिने मला पाणी दिले आणि गप्पा मारायला सुरुवात केली. बोलता बोलता तिची नजर माझ्यावर खिळली होती, ज्यामुळे मला थोडी धाकधूक होत होती. ती म्हणाली, "ग्वालियरमध्ये अभ्यास कसा चाललाय तुझा? खूप शांत मुलगा आहेस तू." मी फक्त मान हलवली, पण मनातून मात्र तिच्या रूपाचे कौतुक करत होतो. त्या दिवशी वातावरणात एक वेगळा जवळीक जाणवत होती. आम्ही बराच वेळ बोलत बसलो आणि मला जाणीव झाली की रीमासुद्धा माझ्याशी बोलताना खूप मोकळेपणाने वागत होती. निघताना तिने हात हलवून निरोप दिला आणि तेव्हाच मला कळलं की ही फक्त एकतर्फी ओढ नाही आहे. पुढच्या काही दिवसात आमचे फोनवर बोलणे सुरू झाले आणि आमची मैत्री आता एका वेगळ्या वळणावर आली होती. हळूहळू तिलाही माझ्या मनातल्या भावनांचा अंदाज येऊ लागला होता. मीही तिला खूप आवडायला लागलो. कधी आम्ही वेळेसोबत एकमेकांच्या जवळ येत होतो. फोनवर बोलणं, एकमेकांना वेळ देणं. अखेरीस एक दिवस मी हिंमत करून तिला माझ्या मनातली गोष्ट सांगितली आणि तिनेही सहमती दाखवली. पण यावेळी मी खरंच तिच्याबाबत गंभीर होतो. तिच्याशी बोलणं माझ्या आयुष्याची गरज बनली होती. हळूहळू आम्ही फोनवर अनुभवाबद्दल बोलायला लागलो. ती जेव्हा आपल्या नवऱ्याकडून अनुभव घ्यायची, तेव्हा मला सांगायची. मग मीही तिला अनुभव करण्यासाठी मनवायला लागलो. या प्रयत्नाला पूर्ण 1 महिना लागला. तेव्हा ती अनुभव देण्यासाठी तयार झाली. मग तो दिवस आला जेव्हा आम्ही एक होणार होतो. तिलाही कळलं होतं की मी तिच्यासाठी खूप गंभीर आहे. आता आम्ही दोघे एकमेकांचे होण्यासाठी आतुर झालो होतो. मग मी तिला सांगितलं की तू बाजाराचं निमित्त करून ये, मग आपण एकत्र जाऊ. पण ती घाबरली होती. ती वारंवार एकच गोष्ट सांगत होती की कुठेतरी सुरक्षित जागेवर नाही, जिथे आपण दोघे अडचणीत येऊ नये. आम्ही बुधवारी सकाळी 11 वाजता जायचं पक्क केलं.
मीही दीदीला कॉलेजला जायचं सांगून जिजाजींची बाईक घेऊन निघालो आणि दिलेल्या पत्त्यावर तिची वाट पाहायला लागलो. थोड्या वेळाने ती आली. मी तिला पाहतच राहिलो. ती कुठल्याही परीपेक्षा कमी नव्हती. मी तिला पाहून हलकं हसलो. तेही हसली आणि मागे येऊन बसली आणि मी तिला घेऊन निघालो. माझ्या एका मित्राचं हॉटेल होतं. मी तिला तिथे घेऊन गेलो. सर्वप्रथम तिच्या मनात भीती होती की हॉटेल्समध्ये तसे व्हिडिओ फिल्म बनतात आणि त्यापेक्षा जास्त तिला माझी काळजी होती. मी आधी संपूर्ण खोलीची तपासणी केली. जेव्हा मी समाधानी झालो तेव्हा मी सुंदर वेळचा अनुभव करायला सुरू केलं. मी तिला माझ्या बाहुपाशात घेऊन सुमारे 5 मिनिट पापी देत राहिलो. तीही माझी बरोबरीने साथ देत होती. मग तिने मला थोडं शांत होण्यास सांगितलं. मग मीही आरामात तिच्या मांडीवर झोपलो आणि ती माझ्या केसावरून हात फिरवत होती. तेव्हा तिने माझ्याकडून एक वचन घेतलं. ती म्हणाली, आज मी तुला माझं सर्व काही देत आहे. कृपया मला कधीही फसवू नको. आणि हे बोलून तिने आपले मखमली ओठ माझ्या ओठांवर ठेवली. आम्ही एकमेकांना बेहताशा वेळ देत होतो. मी तिच्या व्यक्तिमत्वांवर हात ठेवून तिला तयार करत होतो. मग मी तिचा कुर्ता बाजूला केला. रीमाच्या अंगावरील कुर्ता बाजूला होताच. तिने लाजेने आपले दोन्ही डोळे घट्ट मिटून घेतले. तिचे ते गौरवर्ण शरीर आणि त्यावरील थरथरणारी त्वचा बघून माझं भान हरपलं होतं. मी हळुवारपणे तिच्या जवळ गेलो आणि तिच्या मानेवर प्रेमाने स्पर्श केला. तेव्हा तिच्या तोंडातून एक हलकीशी सुस्कारा उमटली. ती हळू आवाजात पुटपुटली, विकी, मला खूप भीती वाटते रे, पण तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी तिला अधिकच जवळ ओढलो आणि तिच्या कानात सांगितलं की मी तिला कधीच अंतर देणार नाही. तिने तिचे हात माझ्या पाठीवर घट्ट रोवले होते. जसा जसा आमचा स्पर्श वाढत गेला तशी तिच्या मनातील भीती हळूहळू कमी होऊन तिथे सुखाची एक लहर उमटू लागली. तिच्या आयुष्यात आजवर असा अनुभव तिने कधीच घेतला नव्हता. तिचा नवरा तिला वेळ देत नसे किंवा कदाचित त्या नात्यात तो ओलावा नव्हता जो तिला आज माझ्या मिठी जाणवत होता. ती डोळे मिटून त्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत होती आणि मध्येच बोलत होती, असं सुख मला आजवर कधीच मिळालं नाही. तू मला पूर्णपणे बदलून टाकलं आहेस. तिच्या त्या बोलण्याने मला अजूनच हुरूप आला. मी तिच्या प्रत्येक स्पर्शाला अधिक हळूवार आणि प्रेमळ बनवत होतो. खोलीत फक्त आमच्या श्वासांचा आवाज गुंजत होता. बाहेरच्या जगाचा आम्हाला विसर पडला होता. रीमा वारंवार म्हणत होती की हे स्वप्न तर नाही ना, कारण तिला हे सगळं इतकं सुंदर आणि अस्ताव्यस्त वाटत होतं. मी तिच्या कपाळावर चुंबन घेत तिला शांत केलं. ती माझ्या मिठीत एखाद्या लहान मुलगीसारखी विसावली होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान दिसत होतं. आम्ही बराच वेळ त्या एकांतात एकमेकांची होऊन गेलो होतो. ती मध्येच डोळे उघडून माझ्याकडे बघायची आणि पुन्हा लाजेने माझ्या खुशीत शिरून डोळे मिटून घ्यायची. त्या दिवशी आम्ही फक्त शरीरानेच नाही तर मनानेही एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो. तिला मिळणारा तो आनंद तिच्या डोळ्यातील पाण्यावाटे स्पष्ट दिसत होता. जे आनंदाचे अश्रू होते. खोलीतील तो शांत आणि सुगंधी एकांत आमच्या प्रेमाचा साक्षीदार होता. रीमा माझ्या कुशीत शिरून पूर्णपणे विसावली होती. तिचे ते अर्धवट मिटलेले डोळे आणि चेहऱ्यावरचं समाधान बघून मला जाणीव झाली की तिला जे सुख आज मिळालं होतं ते तिच्यासाठी अगदीच नवीन आणि अनपेक्षित होतं. ती हळूच माझा हात हातात घेऊन म्हणाली, विक्की, आजवर मी फक्त दिवस ढकलत होते,
पण जगणं काय असतं आणि कोणाच्या तरी प्रेमात इतकं वाहून जाणं काय असतं हे मला आज कळलं. मी तिच्या केसावरून हात फिरवत तिला आश्वासक मिठीत घेतलं. तिचे ते मखमली शब्द काळजाला स्पर्श करत होते. ती मध्येच लाजून विचारत होती, मी कशी दिसते? आणि मी तिला सांगत होतो की या जगात तिच्यासारखं सुंदर दुसरं कोणीच नाही. आमचं हे बोलणं आणि तो जवळीकपणा वाढतच चालला होता. बाहेर सूर्याची किरणं आता तिरपी झाली होती. वेळेचं भान कोणालाच राहिलं नव्हतं. रीमाने हळूच उठून स्वतःला सावरलं आणि आरशात बघून आपले केस नीट केले. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. जणू काही तिने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद शोधून काढला होता. तिने माझ्याकडे वळून पाहिलं आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाली, आता इथून बाहेर पडल्यावर पुन्हा तेच आयुष्य असेल, पण या आठवणी मला जगण्याचं बळ देतील. मी तिला जवळ घेतलं आणि वचन दिलं की हे फक्त एकदाच नव्हतं, तर आपल्या या नात्याची ही तर फक्त सुरुवात होती. आम्ही दोघेही सावरून हॉटेलच्या खोलीबाहेर पडलो. खाली येताना तिने पदाने आपला चेहरा थोडा झाकून घेतला, जेणेकरून कुणी तिला ओळखू नये. मी गाडी स्टार्ट केली आणि ती मागे येऊन बसली. यावेळी तिने माझा खांदा घट्ट धरला होता. जणू काही तिला सांगायचं होतं की ती आता फक्त माझीच आहे. रस्त्याने जाताना वाऱ्याच्या झुळकीने तिचे केस उडत होते आणि ती मगाशी घडलेल्या प्रत्येक क्षणाचा विचार करून मध्येच गालातल्या गालात हसत होती. आम्ही ठरलेल्या जागी पोहोचलो, जिथून ती आपल्या घरी जाणार होती. गाडी थांबताच तिने खाली उतरून एकदा माझ्या डोळ्यात पाहिलं. त्या नजरेत खूप काही होतं, प्रेम, विश्वास आणि एक हुरहुर. पोहोचल्यावर फोन कर, असं हळू आवाजात सांगून ती घाईघाईने निघून गेली आणि मी तिला लांब जाईपर्यंत पाहत राहिलो. मी घरी पोचलो तेव्हा मनात एक वेगळीच धुंदी होती. पण घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच समोर दीदीला बघून काळजात धस्स झालं. ती हॉलमध्ये सोफ्यावर बसली होती आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव नेहमीसारखे नव्हते. मी शांतपणे आत जाण्याचा प्रयत्न केला, पण तिने मला थांबवलं. विक्की, कॉलेजला गेला होतास ना? मग जिजाजींची बाईक घेऊन इतका वेळ कुठे होतास? तिचा हा प्रश्न ऐकून माझ्या अंगाला घाम सुटला. मी अडखळत म्हणालो, ते दीदी, मित्रांसोबत लायब्ररीत गेलो होतो. तिथे थोडा वेळ लागला. दीदीने माझ्याकडे संशयाने पाहिलं आणि म्हणाली, लायब्ररीत? पण तुझे मित्र तर म्हणत होते की तू आज कॉलेजला आलाच नाहीस. आणि हे काय, तुझ्या शर्टवर हा परफ्यूमचा वास कोणाचा आहे? मला काय बोलावं सुचेनासं झालं. रीमाचा तो सुगंध अजूनही माझ्या कपड्यांना दरवळत होता, जो माझ्यासाठी सुखाचा क्षण होता. पण आता तोच माझ्यासाठी अडचण बनला होता. मी विषय बदलण्याचा प्रयत्न केला. अगं दीदी, ते गर्दीत कोणाचा तरी वास लागला असेल. तू की संशय घेतेस. पण दीदी शांत बसणार नव्हती. ती उठली आणि माझ्या जवळ येऊन म्हणाली, विक्की, तू ग्वालियरला अभ्यासासाठी आला आहेस हे विसरू नकोस. आज दुपारी मी रीमाला फोन केला होता. तिनेही फोन उचलला नाही आणि तूसुद्धा गायब होतास. हे काय चाललंय? मला सगळं खरं सांग. तिच्या आवाजातील झरप बघून मला वाटलं की आता सगळं उघड होईल की काय. तिने माझा मोबाईल मागितला तेव्हा मात्र माझी पाचावर धारणा बसली. मोबाईलमध्ये रीमाचे मेसेज आणि आमचे फोटो होते. मी कसाबसा मोबाईल खिशात लपवला आणि म्हणालो, दीदी, काहीच नाही आहे गं. तू विनाकारण काळजी करतीयस. मी खूप थकलोय. मला थोडा वेळ झोपू दे. मी घाईघाईने माझ्या खोलीत गेलो आणि दरवाजा आतून लावून घेतला.
माझं हृदय जोरात धडधडत होतं. बाहेरून दीदीचा आवाज येत होता. ती जिज्ञाशींशी काहीतरी पुटपुटत होती. मला समजलं होतं की दीदीच्या मनात संशयाची पाल चुकचुकली आहे. आता पुढचे काही दिवस खूप जपून राहावं लागणार होतं. कारण एक छोटीशी चूक आमचं नातं आणि आयुष्य उद्ध्वस्त करू शकली असती. मी लगेच रीमाला मेसेज केला, सावध राहा, दीदीला संशय आला आहे. पुढच्या काही दिवसात घरातलं वातावरण पूर्णपणे बदललं होतं. दीदी आता माझ्याशी जास्त बोलत नव्हती, पण तिची नजर सतत माझ्यावर असायची. मी जेव्हा फोन हातात घ्यायचो तेव्हा ती किचनमधून किंवा हॉलमधून गुपचूप माझ्याकडे बघत असायची. मला वाटलं की कदाचित तिला संशय कमी झाला असेल, पण खरी गोष्ट वेगळीच होती. दीदीने ठरवलं होतं की ती स्वतः या प्रकरणाचा छडा लावणार. एके दिवशी मी रीमाला भेटण्यासाठी पुन्हा एकदा प्लॅन केला. आम्ही एका बागेत भेटायचं ठरवलं होतं. मी दीदीला सांगितलं, दीदी कॉल म्हणजे आज प्रॅक्टिकल आहे, याला थोडा उशीर होईल. दीदीने फक्त मान हलवली आणि म्हणाली, ठीक आहे, जपून जा. मी बाईक घेऊन निघालो. पण मला हे माहीत नव्हतं की दीदीने आधी शेजारच्या एका ओळखीच्या रिक्षावाल्याला सांगून ठेवलं होतं. मी जसा गल्लीच्या बाहेर पडलो तसा तिने बुरखा घालून त्या रिक्षात बसून माझा पाठलाग करायला सुरुवात केली. मी घाईघाईत होतो, त्यामुळे मी आरशात मागे कोण येतंय याकडे लक्ष दिलं नाही. मी बागेच्या गेटवर पोहोचलो आणि तिथे रीमा आधीच माझी वाट पाहत उभी होती. तिने निळ्या रंगाची साडी नेसली होती आणि ती खूपच अस्वस्थ दिसत होती. मी गाडी पार्क केली आणि तिच्याजवळ गेलो. आम्ही बागेच्या एका कोपऱ्यात जाऊन बसलो. मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, रीमा, घाबरू नकोस, सगळं ठीक होईल. पण तेवढ्यात मला मागून कोणाचा तरी पावलांचा आवाज आला. मी वळून पाहिलं तर समोर दीदी उभी होती. तिचा चेहरा रागाने लाल झाला होता. तिने आपल्या चेहऱ्यावरचा बुरखा बाजूला केला आणि ओरडून म्हणाली, विक्की, हेच तुझं कॉलेज आहे का? आणि रीमा, तू तर माझी नणंद आहेस. तुला लाज नाही वाटली माझ्या भावासोबत असं वागायला? आम्ही दोघेही जागीच झिजलो. रीमाचा थरकाप उडाला होता आणि तिने पटकन माझा हात सोडला. दीदीचा अवतार बघून मला काय बोलावं सुचेना. दीदी पुढे आली आणि तिने माझ्या कानाशीला लावली, तुला अभ्यासासाठी इथे आणलं होतं आणि तू हे धंदे करतोयस. आणि रीमा, तुझ्या घराचं नाव काय आणि तू काय करतीयस? बागेतले लोक आमच्याकडे बघू लागले. दीदीने माझा हात धरला आणि म्हणाली, चाल आता घरी, जिजाजींना सगळं सांगते आणि तुझ्या घरी पण फोन लावते. रीमा तिथेच रडायला लागली, पण दीदीने तिचं एकही ऐकलं नाही. आमच्या प्रेमाचं हे असं भयानक वर येईल असं आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आता आमचं गुपित पूर्णपणे उघड झालं होतं. दीदीचा तो रुद्रावतार आणि बागेत झालेला तो अपमान बघून माझं आणि रीमाचं दोघांचंही अवसान गाळलं होतं. रीमा तिथे ढसाढसा रडू लागली होती. तिचे डोळे भीतीने आणि लाजेने भरले होते. दीदीने माझा हात धरला आणि मला खेचतच पाडगींच्या दिशेने नेलं. रीमा तिथे सुन्न उभी होती. घरी जाताना वाटेत दीदी एक शब्दही बोलली नाही, पण तिच्या श्वासांचा वेग सांगत होता की ती आतून किती पेटली आहे. घरी पोचल्यावर मला वाटलं की आता मोठा धमाका होणार. जिजाजी हॉलमध्येच बसले होते. मला वाटलं दीदी आता ओरडून सगळं सांगणार, पण दीदीने मला गप्प राहण्याचा इशारा केला आणि सरळ आपल्या खोलीत गेली. मी घाबरत माझ्या खोलीत जाऊन बसलो.
अर्ध्या तासानंतर दीदी माझ्या खोलीत आली. तिने दार आतून लावून घेतलं. ती माझ्यासमोर येऊन उभी राहिली. तिच्या डोळ्यात राग होता, पण त्यापेक्षा जास्त दुःख होतं. ती अतिशय शांत पण करड्या आवाजात म्हणाली, विकी, आज जे मी पाहिलं ते जर मी जिजाजींना किंवा तुझ्या आईबापांना सांगितलं असतं तर आज तुझा या घरातला शेवटचा दिवस असता. रीमाचं घर उद्ध्वस्त झालं असतं आणि आपल्या कुटुंबाची अब्रू चव्हाट्याला वर आली असती. मी मान खाली घालून गप्प होतो. तिने पुढे सुरू ठेवलं, विकी, तू माझा भाऊ आहेस आणि रीमा माझ्या घराची इज्जत आहे, म्हणून मी सध्या कुणालाच काही सांगत नाही आहे. पण हे लक्षात ठेव, ही तुला दिलेली पहिली आणि शेवटची वॉर्निंग आहे. आजपासून आणि या क्षणापासून रीमासोबतचा तुझा सर्व संपर्क तुटला पाहिजे. ना फोन, ना मेसेज, ना भेटणं. जर मला पुन्हा कधीही तुमच्या दोघांबद्दल काहीही संशयास्पद आढळलं तर मी स्वतः तुझी बॅग भरून तुला गावी पाठवून देईन. तू इथे इंजिनियर व्हायला आला आहेस, कुणाचं घर फोडायला नाही. उद्यापासून तुझं पूर्ण लक्ष फक्त अभ्यासावर असेल. कॉलेजच्या वया सांभाळायच्या, अनंतर तुझे बाहेर जाणे पूर्णपणे बंद होईल. अपराधबोध आणि नवाबद्दल तिच्या या कडक शब्दांनी मला जाणीव करून दिली की मी किती मोठी जोखीम पत्करली होती. दीदीने कुणालाच काही न सांगता माझ्यावर खूप मोठा उपकार केला होता. तिने रीमालाही फोन करून अशाच भाषेत समज दिली होती. रीमासुद्धा पूर्णपणे हादरली होती. त्यामुळे तिने स्वतःहून माझा नंबर ब्लॉक केला. पुढचे काही दिवस खूप जड गेले. रीमाची आठवण यायची, पण दीदीचा तो चेहरा आणि तिने दिलेली ती कडक वॉर्निंग डोळ्यांसमोर यायची. हळूहळू मी स्वतःला अभ्यासात गुंतवून घेतलं. कॉलेजच्या लायब्ररीत तासनतास बसू लागलो. दीदीचा माझ्यावरचा विश्वास परत मिळवणे हे आता माझं पहिलं ध्येय होतं. आमच्या त्या अनुभवाचा शेवट असा होईल असं वाटलं नव्हतं, पण कधीकधी चुकीच्या मार्गावर जाण्यासाठी रोखण्यासाठी अशी एखादी टिकणी गरजेची होती. दीदीने मला सावरलं होतं आणि मी ठरवलं होतं की आता तिच्या विश्वासाला पुन्हा तडा जाऊ द्यायचा नाही. दीदीच्या त्या कडक वॉर्निंगनंतर मी पूर्णपणे कोशात गेलो होतो. रीमाचा नंबर माझ्या फोनमधून कायमचा गायब झाला होता आणि मी फक्त कॉलेज, लायब्ररी आणि घर एवढंच जग मर्यादित केलं होतं. दीदी माझ्यावर सतत लक्ष ठेवून असायची, पण बाहेरून ती कुणालाही काही समजू देत नव्हती. घरात सगळं कसं नॉर्मल असल्यासारखं भासत होतं, पण त्या शांततेच्या मागे एक वादळ दडलं होतं. एके दिवशी रात्री जेवताना दाजी अचानक म्हणाली, विकी, तुला एक आनंदाची बातमी सांगतो. आपल्या रीमाला आणि तिच्या मुलांना मी पुढच्या आठवड्यात 8 दिवसांसाठी आपल्या घरी राहायला बोलावलं आहे. तिची तब्येत थोडी नरम गरम असते. म्हटलं इथे येईल तर तिचंही मन रमेल आणि तुमचीही गाठभेट होईल. माझ्या हातातला घास अर्धावरच थांबला. काळजा जणू धस्स झालं. मी जोरून दीदीकडे पाहिलं. दीदी जेवता जेवता थांबली. तिची नजर माझ्या नजरेला भेटली. त्या नजरेत धार होती, पण तिने जिजाजींसमोर स्वतःला सावरलं. दीदीची अजब शांतता. दीदी काहीच बोलली नाही. तिने फक्त मान हलवली आणि म्हणाली, हो चालेल की. पाहुणे आले की घरातही बरं वाटतं. मला कळेना की दीदी इतकी शांत कशी. तिने तर सांगितलं होतं की पुन्हा कधीच आमचा सामना व्हायला नको. मग आता ती रीमाला घरात घ्यायला कशी तयार आहे. जिजाजी तर उत्साहात होती, पण माझ्या मनात भीतीचा गोळा आला होता. ज्या स्त्रीसाठी मी वेडा झालो होतो, जिला विसरण्याचा मी प्रयत्न करत होतो, ती आता माझ्यासमोर
8 दिवस राहणार होती. बुधवारी सकाळी रीमा घरी आली. तिने निळी साडी नेसली होती आणि तिच्या हातात बॅग होती. तिने घरात पाऊल ठेवताच माझी नजर तिच्यावर पडली. तीही क्षणभर थबकली. तिच्या डोळ्यात तीच भीती आणि ओढ होती. पण दीदीला तिथे उभं बघताच तिने आपली नजर खाली झुकवली. दीदी पुढे म्हणाली. तिने रीमाचं स्वागत केलं, जणू काही झालंच नाही. ये रीमा, खूप दिवसांनी आलीस. विकी, बघ तुझी नणंद आली आहे. तिची बॅग आतल्या खोलीत नेऊन ठेव. दीदीचा हा आदेश ऐकून मला घाम फुटला. ती माझी परीक्षा घेत होती की मला संधी देत होती हेच मला समजत नव्हतं. पुढचे 2 दिवस घराचं वातावरण खूप विचित्र होतं. मी जेव्हा हॉलमध्ये असायचो, दीदी तिथेच असायची. ती आम्हा दोघांना एकांतात मिळण्याची एकही सेकंद संधी देत नव्हती. रीमा माझ्याकडे बघायचा प्रयत्न करायची, पण दीदी समोर असल्यामुळे ती बिचारी स्वयंपाकघरात किंवा मुलामध्ये गुंतून राहायची. मला तिच्याशी बोलायचं होतं. तिला विचारायचं होतं की ती कशी आहे, पण दीदीची ती कडक वागणी माझ्या कानात गुंजत होती. एके दिवशी रात्री जेव्हा जिजाजी कामावर गेले होते आणि दीदी किचनमध्ये होती, तेव्हा रीमा पाणी पिण्यासाठी बाहेर आली. मी सोफ्यावर बसून पुस्तक वाचत होतो. तिने आजूबाजूला पाहिलं आणि हळूच माझ्याजवळ येऊन पुटपुटली. विकी, तू ठीक आहेस ना? मला तुझी खूप काळजी वाटत होती. मी उत्तर देणार इतक्यात दीदीचा आवाज किचनमधून आला. रीमा, पाणी प्यायलीस का? जरा इकडे ये, मला कोशिंबीर करायला मदत कर. रीमा दचकून मागे सरकली आणि निमूटपणे किचनमध्ये गेली. मला समजलं की दीदी शांत असली तरी तिचे डोळे आणि कान फक्त आमच्यावरच आहेत. ती सायलेंट वॉचर बनली होती. ती आम्हाला एका छताखाली ठेवून आमची इच्छाशक्ती तपासत होती. आता हे 8 दिवस कसे जाणार आणि दीदीची ही शांतता कधी संपणार, या विचाराने माझी झोप उडाली होती. रीमा घरात आल्यापासून आमची घालमेल वाढत चालली होती. दीदीचे डोळे सतत आमच्यावर होते, पण मला वाटलं की रात्रीच्या वेळी जेव्हा सगळे झोपतील तेव्हा दीदीला काहीच कळणार नाही. रीमा आणि मी जोडून एकमेकांकडे बघायचो. एका क्षणी संधी साधून मी तिला खुणावलं की आज रात्री तुझ्या खोलीत येतो. तिनेही भीतीने पण आशेने मांडो लावली. आम्हाला वाटलं आमचं हे गुपित फक्त आमच्या दोघांमध्येच आहे, पण दीदीने आमची ते खुणावणारे डोळे आणि हळू आवाजातले शब्द आधीच टिपले होते. रात्रीचे 12 वाजले होते. जिजाजी गाढ झोपेत होते. घरात सगळीकडे शांतता होती. मी हळूच माझ्या खोलीचा दरवाजा उघडला. पावलांचा आवाज येऊ नये म्हणून मी अनवाणी चालत होतो. रीमाच्या खोलीत झोपली होती. त्या खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता. अंधार इतका होता की समोरचं काहीच दिसत नव्हतं. मी हळूच आत शिरलो. बेडवर कुणीतरी झोपलेलं होतं. अंगावर पूर्ण चादर पांघरलेली होती. मला वाटलं की रीमाच आहे. मी हलक्या आवाजात पुटपुटलो, रीमा, मी आलोय. खूप वेळ वाट पाहायला लावलीस का? मी बेडच्या कडेला बसलो आणि छातीवरूनच हळूवार हात फिरवायला सुरुवात केली. मनात धडधड होती, पण त्याहून जास्त ओढ होती. मी पुन्हा म्हणालो, रीमा, बोल ना. दीदी झोपली आहे, घाबरू नकोस. अंधार इतका होता की हाताला हात लागत नव्हता. मनात भीती आणि उत्सुकता दोन्हीची सरमिसळ झाली होती. मला वाटलं की रीमा लाजेपोटी गप्प आहे, म्हणून मी हळूच त्या चादरीच्या आत शिरलो. त्या खोलीत एक मंद ओळखीचा सुगंध दरवळत होता, जो मला अधिकच अनावर करत होता. मी तिच्या जवळ गेलो आणि अगदी हलक्या आवाजात
तिच्या कानात पुटपुटलो, रीमा किती वेळ वाट पाहायला लावलीस ग. आज ती गाढ झोपली आहे, काळजी नको करू. चादरीच्या आत असलेल्या त्या शरीराने एक हलकीशी हालचाल केली. मला वाटलं ती माझ्या स्पर्शाने शहारली आहे. मी जेव्हा तिच्या अंगावरून हात फिरवायला सुरुवात केली तेव्हा ती शांतपणे, अगदी फिकट आवाजात हु हु करत प्रतिसाद देऊ लागली. तिचा तो आवाज ऐकून मला अधिकच हुरूप आला. मला वाटलं रीमालाही आता माझ्याबद्दलची ओढ आवरत नाही. पण जसा जसा आमचा तो जवळीकपणा वाढत गेला तसं तसं मला काहीतरी वेगळं जाणवू लागलं. रीमाचं शरीर मला आज थोडं वेगळं वाटत होतं. तिचा स्पर्श, तिची ठेवण काहीतरी बदलल्यासारखं वाटत होतं. पण त्या धुंदीत मी स्वतःला विसरलो होतो. तीसुद्धा माझ्या प्रत्येक हालचालीला साथ देत होती. जणू तिलाही त्या क्षणामध्ये एक वेगळीच मजा येत होती. बराच वेळ आम्ही त्या अंधारात एकमेकांत गुंतलो होतो. पण अचानक माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. रीमा इतकी शांत कशी राहू शकते? आणि तिचा हा प्रतिसाद, हा नेहमीपेक्षा वेगळा का वाटतोय? माझं हृदय जोरात धडधडू लागलं. एक अमानिक भीती माझ्या मनात घर करून बसली. शेवटी राहवलं नाही. मी धडधडत्या काळजाने बेडवरून उठलो आणि भिंतीचा अंदाज घेत स्विच बोर्डपाशी गेलो. रीमा, तू अशी शांत का आहेस? असं म्हणत मी लाईटचा बटन दाबला. खोलीत प्रकाश पसरला आणि मी जे पाहिलं त्याने माझ्या पायाखालची जमीन सरकली. समोर बेडवर रीमा नव्हतीच. समोर दीदी विस्कटलेल्या केसात आणि अर्धवट चादरीत बसली होती. तिचे डोळे लाल झाले होते आणि तिच्या चेहऱ्यावर रागापेक्षाही एक विचित्र प्रकारचे भाव होते. माझा श्वास रोखला गेला. दीदी, तू इथे? माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. माझं पूर्ण शरीर थरथरायला लागलं होतं. दीदीने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक अजब चमक होती. ती काहीच बोलली नाही, फक्त शांतपणे उठली आणि तिने दरवाजाची कडी लावली. मला समजलं होतं की आज माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा भूकंप आला आहे. पुढच्या भागात काय झालं असेल? दीदी आता विकीसोबत काय करणार? हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल तर कमेंटमध्ये भाग 2 लिहा, कारण पुढे कथा खूप वेगळ्या दिशेने जाणार आहे. धन्यवाद.